नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे शहरातील आळंदी या गावातील जमिनीचे भाव जाणून घेणार आहोत। आळंदी आणि पुणे परिसरातील शेती जमिनीचे भाव सध्या खूप चर्चेत आहेत। आता 5 मिनिटांमध्ये पूर्ण डिटेल मध्ये समजू। आळंदी हा पूर्वी फक्त धार्मिक आणि गावठाण भाग म्हणून ओळखला जायचा, पण पुणे सिटीचा विस्तार वाढत असल्यामुळे इथल्या जमिनीची डिमांड खूप वाढली आहे। सध्या आळंदी परिसरात शेती जमिनीचा रेट साधारणपणे 30 लाख ते 1 कोटी प्रति एकर इतका आहे, पण हा रेंज खूप मोठा आहे कारण प्रत्येक ठिकाणीचा रेट वेगवेगळा असतो, त्या ठिकाणाच्या लोकेशनवर अवलंबून असतो। आता आपण जाणून घेणार की आळंदी शहरामध्ये सर्वात सस्ती जमीन कुठे मिळू शकते। पहिला, सर्वात कमी कुठे आहे? ज्या ठिकाणी जमीन गावापासून दूर आहे, या रोड कनेक्टिव्हिटी कमी आहे, डेव्हलपमेंट अजून झालेली नाही, तिथे 25 ते 40 लाख प्रति एकर मध्ये जमीन मिळू शकते। त्याच्यापेक्षा कमीही मिळू शकते, थोडाफार फरक मध्ये पडू शकते। ही जमीन लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी चांगली असते। ह्या जमिनी जर खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला 5-10 वर्षे थांबावं लागेल, पण लगेच रिसेल किंवा प्लॉटिंगचा फायदा मिळत नाही। तिथं एरिया बनण्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावे लागेल। आता आपण जाणून घ्या की मध्यम रेट कुठे मिळते। ज्या भागामध्ये थोडं डेव्हलपमेंट आहे किंवा गावाजवळ आहे, छोटा रोड ॲक्सेस आहे, तिथे ही 40 ते 80 लाख प्रति एकर रेट चालतो ह्या जमिनीचा। हे एरिया फ्युचरमध्ये डेव्हलप होण्याची शक्यता जास्त असते, कारण तिथे डेव्हलपमेंट थोडीफार पहिली झालेली असते, त्यामुळे याचे रेट वाढलेले आहेत। पण फ्युचरमध्ये याचा डेव्हलपमेंट पूर्णपणे होणार हे खात्री आहे, म्हणून ह्या जमिनीचा रेट इतर जमिनीपेक्षा थोडा जास्त असते। आता बघूया की हाय रेट कुठे असते, सर्वात जास्त जमिनीचा भाव कुठं आहे। जर जमीन मेन रोड टच असेल किंवा हायवे जवळ असेल किंवा प्लॉटिंगसाठी सुटेबल असेल, तिथे रेट 70 लाख ते 1 कोटी किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रति एकरनं जमीन जाऊ शकते, कारण ह्या जमिनीला प्राईम लोकेशनमध्ये तर यापेक्षा जास्त रेट मिळू शकतो। कारण ही जमीन गावाच्या आतमध्ये ह्या गावाच्या खूप जवळ असल्यामुळे ह्या जमिनी प्लॉटिंगमध्ये कामाला येते आणि प्लॉटिंगमध्ये जमीन पाडून त्या जमिनीचे स्क्वेअर फीटमध्ये विकल्या जाते, त्यामुळे ह्या जमिनीचा रेट खूप मोठ्या प्रमाणात असतो। या सगळा रेट वाढण्यामागे काही मोठी कारणे आहेत। सर्वात मोठं कारण म्हणजे आळंदी टेम्पल, इथे लोक भाविक येतात, त्यामुळे आसपासचा डेव्हलपमेंट वाढतो। दुसरं म्हणजे की पुणे सिटीची वाढ, IT हब जसे हिंजेवाडी इंडस्ट्रियल एरियामुळे लोक सिटी बाहेर इन्व्हेस्ट करत आहेत। त्यांना माहिती की इंडस्ट्रियल एरिया IT हबमुळे ह्या जमिनीला आज ना उद्या कधी ना कधी भाव येणार आहे, म्हणून लोक इथं खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात। तसेच रिंग रोड, हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे ह्या जमिनीची व्हॅल्यू वाढत आहे। पण इथे एक महत्त्वाची रिस्क पण आहे। सर्व शेती जमीन इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नसते। अनेक लोक स्वस्तात जमीन घेतात, पण नंतर प्रॉब्लेम येतो। उदाहरणार्थ म्हणले की एनए कन्व्हर्जन नाही। एनए कन्व्हर्जन म्हणजे की जी लँड हे नॉन ॲग्रिकल्चरमध्ये लवकर कन्व्हर्ट केल्या जात नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो। प्रॉपर रोड नसते किंवा लीगल डिस्प्यूट नाही किंवा फ्लुटेड झोन आहे, रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, म्हणून जमीन घेताना या 3 गोष्टी चेक करणं हा खूप महत्त्वाचा आहे। 7/12 उतारा आणि टायटल क्लिअर आहे का, रोड ॲक्सेस लीगल आहे का, तिथे रोड बनण्याची परमिशन आहे का, फ्युचर डेव्हलपमेंट चान्स आहे का, तिथं फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकतो का, ह्या गोष्टीची काळजी घ्या। आता आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलूया। इन्व्हेस्टमेंट याबद्दल आपण बोलूया। जर तुम्ही जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, 5 ते 10 वर्षासाठी घेत असतील, तर आळंदी एरिया हे चांगला आहे, कारण पुणे एक्सपॅन्जन इथे येणारच आहे, कारण पुणे वाढत्या शहरामुळं पुण्यातील जागा कमी पडत आहे, त्यामुळे लोक आसपासच्या गावामध्ये जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करतात। काही वर्षामध्ये इथं जागेचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार हा फिक्स आहे। पण शॉर्ट टर्म प्रॉफिट हवा असेल तर ऑलरेडी डेव्हलपमेंट एरिया किंवा प्लॉटिंग झोनमध्ये घ्यायला पाहिजे। जर तुम्हाला कमी वेळामध्ये प्रॉफिट पाहिजे असेल तर तुम्हाला जिथे डेव्हलपमेंट झालेली आहे तिथे जमीन घेणं हा महत्त्वाचा आहे। अगर तुम्हाला आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे।